आपल्याच पंचभूषेतील दोन्ही संघ भीमज्योत आणि आयनी लंबाडवाडी दोन्ही एकाच गावातील संघ आहेत. भीमज्योत आणि लंबाडवाडी व्यक्तिगटातील कमी संघातर्फे पहिल्या षटक घेऊन आलाय तो ओंकार. त्याला मारा करणार आहे तो प्रेम. अशा पद्धतीने गोलंदाजी करू ओंकार. पहिला चेंडूवरती प्रहार केला तर तो चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये ना डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते आणि एक धावेने खातं खोलतोय प्रेम. पुन्हा देखील हा देखील चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. बॅक टू बॅक दोन प्रहार केले होते परंतु दोन्ही चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात आहेत. खाली आलाय तो बॉल दे. दोन्ही चेंडू दोन्ही तिथेच मारला नाही. कोण हात पोरा तिथे बॉल त्यांनी कुठल्या बॉन्डीला थांबाच्या ऑफिस पोहोचले. आपण आपल्या सर्व सहकार्याला घेऊन बॉन्डीलांचा ताबा घ्यायचा आहे. हा देखील सुरत पटकाची पाहूया झेल होतोय का आणि हा देखील झेल सुटतोय. मागच्या मॅच मध्ये देखील लंबाडवाडी संघानं मोठी गैरचूक केली होती आणि तीच चूक त्याला महागात पडली आणि सामना आपल्या हातून गमावला होता. मात्र प्रेमची कॅच सुटली. हॅलो चेंडूवरती एकच धावसंख्या होती 6. चेंडूने देखील बॅटची कडा घेतली. हा चेंडू देखील मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये जातोय. डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 7. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होती ती 7. ओंकारचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याला माराकडे येतो. ह्या पंच स्क्वेअर चेंडूची घोषणा करतात. पंचांना व्यायाम करण्याची संधी प्राप्त करून देतो गोलंदाज. पुढचा चेंडू पद्धतीचा चेंडू आहे. हॅलो त्या ठिकाणी झेलबाद होते प्रेम. धावसंख्या ती 8. पहिल्या षटकाच्या सुरुवातीला संघाची धावसंख्या ती 8. गोलंदाजी मार्क आहे तो कल्पेश. व्यक्तिगटातील पहिल्या संघातर्फे दुसरं आणि अंतिम षटक घेणार आहे तो कल्पेश. उलटा चेंडू पंचांनो चेंडूची घोषणा करत आहेत. एक अशा भेर पकडला विकास यानं आणि पंच पुन्हा एकदा नो चेंडूची घोषणा करतात आणि खराब थ्रो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. या चेंडूवरच्या 3 धावा अतिरिक्त 1 धावा आहे. धावसंख्या होती हॅलो त्या ठिकाणी धावसंख्या होती 12. हॅलो धावसंख्या होती 12. पुन्हा एकदा सुरेख फटका परंतु एवढं सुरक्षित रक्षण घ्या मला वाटतं. त्या ठिकाणी धावबाद होते. धावसंख्या होती 13. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होती ती 13. सुंदर गोलंदाजी आपल्या पाहायला मिळते. कल्पेशच्या बरोबर एवढं सुरक्षित रक्षण बरोबर संघाकडून आपल्या पाहा. हॅलो एवढं सुरक्षित रक्षण परंतु या चेंडूवर 3 धावा आणण्यामध्ये गलत फलक. त्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 16. हा देखील उचलून मारायला फटका पाहूया झेल होते का परंतु मला वाटतं पंच उमेश कोचरे आपण पंच चेंडूवरचा निर्णय कळवायचा आहे.
धावा. 3 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 19. चेंडू त्याला मारा करण्यात 38. एवढं चेंडू हवेमध्ये होता परंतु घरात क्षेत्ररक्षक आपल्या पाहायला मिळतं. शाबास. आणि शेवटच्या 3 धावा ठिकाणी काढतात फलंदाज. संख्येने धावसंख्येत 3 ने भर पडतात. धावसंख्या होती ती 22-23 टू विन असेल ते लंबाडवाडी या संघाला. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल ती लंबाडवाडी या संघाला. या दुसऱ्या दिवसातील शेवटचे सत्र या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतंय. या मैत्री पाटीलवाडी नगरीमध्ये सुंदर असा सूर्यास्ताला आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. आणि या मॅच मध्ये देखील तेवढीच रंगत करताना आपल्याला पाहायला मिळते. ओळखले मार्गदर्शक जे आहे तो प्रेम त्याला मारा करणार आहे तो प्रथमेश. चेंडू पहिला चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू जातोय सीम. चेंडू जातोय. मला वाटतं या चेंडूवरती 2 धावा. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 10. पहिलं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या दिला. चेंडूने बॅटची कडा घेतले आणि चेंडू जातोय हिटलर झोन मध्ये. धावसंख्या होती 11. धावसंख्या होती 11. पहिल्या षटक प्रगती पथावर धावसंख्या होती 11. सुंदर षटक परंतु या चेंडूवर किती धावा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय या संघाकडून. संख्या होती 14. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला. चेंडू एकच धाव एकच धावने पुन्हा एकदा संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 15. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर आहे तो चेंडू मध्ये पाहूया झेल होतोय का. आणि या ठिकाणी झेल बाद होतो. प्रथमेश पहिला धक्का बसतोय लंबाडवाडी या संघाला. आणि धावसंख्या या ठिकाणी स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 15. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 8 धावा हा सामना लंबाडवाडी या संघाला जिंकण्यासाठी. जो हा सामना जिंकेल तो थर्ड प्राइज साठी विनर होईल. थर्ड प्राइज आपलं या मंडळाकडून 3000 व आकर्षक चषक स्पर्धेतील प्राइज आहे. चौथं पारितोषिक आहे 2000 व आकर्षक चषक. गोलंदाजी मार्ग गौरव 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. मला वाटतं हा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि स्वरूपात 1 धाव मिळते. त्या मात्र 5 चेंडू आणि 7 धाव. गौरवचा प्रकार चेंडू फक्त त्याला मारा कर चेंडू मध्ये आहे. हा देखील झेल सुटतोय आणि या चेंडूवर 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती अजून 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सूरज चेंडू आणि छोट्याच गोलंदाजीवर त्यावेळेस सूरज क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अजून सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. महिला मंडळाला एक विनंती आहे की त्यांनी कृपया या व्यासपीठावर यायचंय. त्या ठिकाणी महिला मंडळ देखील उपस्थित राहिले. हॅलो ओमकार मोरवंटे आणि कोडोसी थोडी संघाची संघनायक नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. फायनलचा टॉस या ठिकाणी होईल. ओमकार मोरवंटे आणि कोडोसी थोडी संघाचे संघनायक नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. तिचा चेंडू पुढे मारलेला फटका परंतु चेंडू जातोय. या चेंडूवर धावा करायचे पंच त्या चेंडूवर धावा करायचे पंच
मला वाटतं पंचायत चौकार घोषित केलाय. सामना बरोबरीमध्ये आहे. तीन धावा. पंचायत चेंडूवरच्या धावा अवधूत 3 धावा. धाव संख्या झाली 21. धाव संख्या झाली 21. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. चेंडू हवेमध्ये मला वाटतं चेंडू सात झोन मध्ये सामना बरोबरीत आहे. पण हार्दिक अभिनंदन.